देशात जीएसटी कमी केल्याचा उत्सव साजरा केला जातोय। आधी पाकिट मारलं आणि नंतर जीएसटी कमी केला। जीएसटीवरून उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा। भाजपला कधीच मतदारांचा कौल नव्हता, फक्त पैशांचा माज होता। भाजपकडे लढण्यासाठी कुणी नाही, भाजप आपलीच माणसं घेऊन आपल्या विरोधात लढत आहे। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। भाजप काचेच्या घरामध्ये राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकू नका। सर्व परवानग्या घेत आणि स्वतःचे पैसे खर्चून जागा घेतली। जागा बळकावण्याची सवय असणाऱ्यांनी टीका करू नये, फडणवीसांची विरोधकांवर टीका। शिवसेनेनं कुबड्या दिल्या म्हणून भाजप इथपर्यंत आला, कुबड्या दिल्या नसत्या तर भाजप पक्ष दिसला नसता। संजय राऊतांची टीका, तर मित्र म्हणजे कुबड्या नसतात, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंची भाजपावर भगवी ललकार। अमित शहा पुन्हा येतील तेव्हा ही मुंबई भगवीमय चाललेली असेल। विरोधकांनी किती तयारी केली तरी भगवा फुटणार नाही, निर्धार मेळाव्यातून ठाकरेंचा एल्गार। अमित शहांची भीती निर्धार मेळाव्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेवर मंत्री आशिष शेलार यांचं ट्विट करत उत्तर। मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली। संजय राऊतांची टीका, तर कार्यालयाची जागा रीतसर 90 कोटीला विकत घेतली। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या जमिनीवर भाजप कार्यालय कसं बांधू शकतं? योग्य कागदपत्र नसताना जागा विकत घेतली तर भूमिपूजन कसं करता? रोहित पवारांचा सवाल। एसआयआरचा पहिला टप्पा संपला, बिहारची मतदार यादी शुद्ध झाली। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची घोषणा। महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं भांडवल करू नका, कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आत्महत्येचं राजकारण करणं दुर्दैवी असल्याचंही वक्तव्य। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत। मुंबईतून अमित शहांची गर्जना। मराठी भाषा भवन रखडले, पण भाजपचं कार्यालय घाईघाईनं बांधलं जात आहे। अॅनाकोंडा आज भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख। मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानामध्ये या, नाहीतर वोट चोरी कराल। मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान। मुंबईत व्हीव्हीपॅट नसणार असं म्हणणाऱ्या निवडणूक आयोगालाच शिक्षा झाली पाहिजे। बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीत, निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग। ठाकरेंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। विकासाची भूमिका घेणारे फडणवीस हे महाराष्ट्रामधले मर्द। उद्धव ठाकरेंनी मर्दांगीची भाषा करू नये। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला संजय केडेकरांचं उत्तर। भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी। इथं आत्मनिर्भर भाजप होत नाहीये, लोक चोरावी लागतायत। उद्धव ठाकरेंची टीका। दुसऱ्याकडे बोट करताना 3 बोट आपल्याकडे असतात। उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातल्या टीकेला उदयनराजेंचं प्रत्युत्तर। एखाद्याचा हात धरू शकतो, पण बोलणाऱ्याला कसं थांबवणार? उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। वरळीमध्ये 19,333 मतदारांमध्ये गडबड। एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे। आयोग भाजपसाठी काम करतंय। निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला। आता सरकार कुणी मतदान करायचे ठरवतंय। मतदार यादीचं वाचन करा, नाव चेहरे पत्ते योग्य आहेत का तपासा। बोगस मतदार असल्यास त्याला फटकवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। गोमांस खाऊनही किरण रिजिजू मंत्रिमंडळामध्ये बसतात। भाजपचं हिंदुत्व गोमूत्रधारी आहे, उद्धव ठाकरेंची जोरदार टीका। गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देण्याची घाई करू नये। मोहोळ आणि निंबाळकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चिटवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तपासाशिवाय गृहमंत्र्यांनी खुलासा केल्यास तपास यंत्रणेवर दबाव येतो, जयंत पाटलांचं वक्तव्य। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर बंदची हाक। सर्व पक्ष आणि संघटनांकडून शहर बंद ठेवण्याचंही आवाहन। आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षेची मागणी। साताऱ्यामधल्या पांचगणे कुटुंबाकडून पोलीस अधीक्षकांची भेट। माझ्या मृत मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल बनवताना मयत महिला डॉक्टरवर दबाव होता का, याची चौकशी करण्याची मागणी। 2021 मध्ये दीपाली पाचगणेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती। अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्या पाहिजेत। सासपडेमधील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया। जनतेच्या ताब्यात दिल्यास जनता त्याला ठेचून काढेल, उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य। अमित शहांच्या आगमनामुळे प्रश्न बऱ्यापैकी सुटतोय असं दिसतंय। एकनाथ शिंदेंनी शब्द दिला तसं चित्र दिसायला लागलं, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टींमधले मतभेद उघड। अर्धवट माहितीच्या आधारे सही घेतली। अनेक वेळा ट्रस्टींना सांगूनही व्यवहार रद्द नाही। माजी ट्रस्टी चकोर गांधींचा पत्राद्वारे दबाव टाकल्याचा दावा। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण। जमीन व्यवहारासंदर्भात तत्काळ खुलासा देण्याचे महापालिका प्रशासनाचे ट्रस्टी आणि बिल्डरला आदेश। जैन आंदोलकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेकडून खुलासा करण्याची मागणी।
जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातून गोखले बिल्डरची माघार. जैन धर्मियांच्या भावनांचा आदर करत प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं विशाल गोखलेंचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी उद्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर. इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार. संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती. विरोधकांच्या 1 तारखेच्या मोर्चाचा मनसेकडून टीझर जारी. संविधान वाचवा, लोकशाही जगवा, सत्याचा मोर्चा असा टीझरमध्ये उल्लेख. गोपीनाथ मुंडे माझा आत्मा. मी गोपीनाथ मुंडे यांची वारस. तो आत्मा तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर विकणार. बीडच्या एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. धनंजय आणि पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार होऊ शकत नाहीत. मुंडे नाव आहे म्हणून कोणी वारसदार होऊ शकत नाही. सारंगी महाजनांची पंकजा मुंडेंवर टीका. पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिलं. खंडणी गोळा करणाऱ्यांनाही मुंडेंचं पाठबळ. प्रकाश सोळंकेंचा आरोप. तर खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंनी बीडची बदनामी केली. प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य. मराठवाड्यामध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका. सदावर्तेंकडून चंद्रशेखर बावनकुळेंना निवेदन. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींमधील छोट्या जात समूहांच्या हक्कावर बाधा पोहोचण्याची शंका. निवेदनामध्ये उल्लेख. मंत्री नरहरी झिरवाळ आणि आदिवासी आमदारांकडून राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट. कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून न घेण्याची राज्यपालांकडे मागणी. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून गोंदिया भंडाऱ्यामध्ये स्वबळाचा नारा. आमची सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी. तिन्ही पक्ष मिळून या संदर्भात निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे नेते इंद्रलीन नाईक यांचं वक्तव्य. जळगावच्या पद्मालय विश्रामगृहामध्ये माजी आमदार जयप्रकाश बाविस्करांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक. बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. अशोक चव्हाण प्रताप चिखलीकरांचा खेळ लोकांना कळून चुकला. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांची टीका. तर एकमेकांवर आरोप करून निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार. रवींद्र चव्हाणांचा दावा. कोल्हापूरच्या खांडसरी कारखान्यावर अंकुश संघटनेचं गेटबंद आंदोलन. आंदोलनाच्या वेळेला पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद आणि शिवीगाळ. शूटिंग करणाऱ्या एकाचा फोन हिसकावण्याचा पोलिसांचा प्रयत्न. मुसळधार पावसाचा नाशिकच्या निफाडमधील टोमॅटो पिकाला फटका. निफाड तालुक्यामधल्या शेतकरी प्रमोद पवार यांचं 1 ते सव्वा लाख रुपयांचं नुकसान. पुण्याच्या कोंडव्यामध्ये दहशतवादी विरोधी पथकाची 10 ठिकाणी छापेमारी. छाप्यामध्ये एकाला अटक. दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून एटीएसची छापेमारी. नंदुरबारमधील शहादाच्या मसावतमधील एका सराफा व्यापाऱ्याचं अपहरण. व्यापारी दुकानाकडे सोनं चांदीच्या वस्तू घेऊन जात असताना अपहरण. शहादा पोलिसांकडून व्यापाऱ्याचा शोध. जळगावच्या पारोळ्यामध्ये 25 वर्षीय अभिनेता सचिन चांदवडेची गळफास घेत आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद. अधिकचा. जळगावच्या चोपडा शहरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 7 अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला अटक. आरोपींकडून 13,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.